डॉक्टर आम्ही कुठे डिलिव्हरी करणार आहे ते हॉस्पिटल आम्ही ऑलरेडी निवडलंय. आम्ही ना आमचा मॅटर्निटी फोटोशूटचा फोटोग्राफर पण निवडलाय. आम्ही बाळाला कुठल्या ब्रँडचे कपडे घालणार आहे ते सुद्धा आम्ही घेऊनच ठेवलेत. नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF स्पेशलिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती. माझ्याकडे कपल्स येतात हू हॅव प्लॅन्ड इट ऑल. दे हॅव प्लॅन्ड देअर प्रेग्नन्सी, त्यांना कितव्या महिन्यात कुठे डिलिव्हर करायचं आहे, त्यांचा फोटोग्राफर कोण असणार आहे, प्रेग्नन्सीमध्ये न्यूबॉर्न फोटोशूट कोण करणार आहे, हे सगळं त्यांना माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, प्रेग्नन्सी ठेवण्यासाठी आणि प्रेग्नन्सी तशीच हेल्दी राहण्यासाठी मी तुम्हाला असे काही टिप्स देणार आहे ज्यामुळे तुम्हाला ही सेफ पण करता येईल आणि हॅपी प्रेग्नन्सी पण ठेवता येईल. सो फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग. जर तुम्हाला अजून प्रेग्नन्सी ठेवायची आणि यू हॅव प्लॅन्ड इट ऑल बट यू हॅव नॉट डन अ प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग, सो देन दिस व्हिडिओ इज फॉर यू. प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगमध्ये आपण काय करतो की आपण होणाऱ्या आईला तिला समजावून सांगतो की तिने कसा आहार, कसा डाएट, कसं एक्सरसाइज करायचं आहे, तिचं स्लीप पॅटर्न कसा असला पाहिजे आणि ती कशी एक हेल्दी प्रेग्नन्सी पुढे घेऊन जाऊ शकते. सो प्री कन्सेप्शन काउन्सिलिंगला अजिबात विसरू नका आणि ते करून घ्या. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन. सो प्रेग्नन्सी राहण्याच्या किमान 1 महिन्या आधीपासून तुम्ही फॉलिक ॲसिड सुरू केलं पाहिजे. फॉलिक ॲसिडनी राहणारं जे बाळ आहे त्याला स्पायनल कॉर्ड डिफेक्ट किंवा मेंदूचे जे ब्रेन डेव्हलपमेंटल डिफेक्ट्स आहेत ते होत नाही. त्याच्यामध्ये आपण व्हिटॅमिन डी हे पण प्री कन्सेप्शनली घ्यायला पाहिजे. सो कॅल्शियम विथ व्हिटॅमिन डी किंवा जस्ट व्हिटॅमिन डी इज ऑल्सो फाईन. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे हायड्रेशन. तुम्ही व्यवस्थित 3 ते 4 लिटर पाणी रोज घेतलं पाहिजे. व्यवस्थित हायड्रेशन असल्यामुळे आपल्याला जे शरीरात मेटाबॉलिझमसाठी लागतं पाणी ते सगळं व्यवस्थित पूरक अमाऊंटमध्ये मिळत असतं. चौथा पॉईंट आहे तुमचं वेट गेन म्हणजेच वेट मॅनेजमेंट. वेट गेन, वेट लॉस, पण इज इट नॉर्मल? खूप जास्त वजन असणे म्हणजे फक्त खात नाही सुटायचं आहे. आपलं खूप जास्त वजन पण वाढायला नाही पाहिजे आणि खूप कमी पण वजन रिस्की आहे. सो ऑप्टिमम रेंजमध्ये तुमचं BMI असणं खूप महत्त्वाचं आहे. सो वेट मॅनेजमेंट पण खूप महत्त्वाचं आहे. इट कुड बी वेट गेन, इट कुड बी वेट लॉस, बट डू सीक एक्सपर्ट ॲडवाईस. तुम्हाला माहिती आहे 5वं महत्त्वाचं पॉईंट की कॅफीन हा 200 मिलीग्रामपेक्षा जास्त रोज घेतला नाही पाहिजे. म्हणजे 2 ते 3 छोटे कप्स आणि मीडियम खूप डार्क नसलेली कॉफी तुम्ही पिऊ शकता, पण त्याच्यावरती तुम्ही कॅफीनचं सेवन नाही केलं पाहिजे. कॅफीनमुळे तुमचं स्लीप पॅटर्न चेंज होतं, तुम्हाला खूप जास्त ओव्हर स्टिम्युलेशन होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन तुम्हाला गर्भधारणा राहण्यात किंवा अर्ली प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. कॅफीनमुळे ॲसिडिटी किंवा इंडायजेशन सुद्धा वाढू शकतं. त्यामुळे कॅफीनचे अमाऊंट्स लिमिट करायचं आणि ट्राय करायचं 4 ते 5 वाजेनंतर संध्याकाळी कॉफी प्यायची नाही. नेक्स्ट पॉईंट आहे तुमचे स्लीपिंग पोझिशन आणि स्लीपिंग पॅटर्न. तुम्ही संध्याकाळी साधारण 8 ते 9 नंतर स्क्रीन वापरायची नाही. म्हणजे तुम्हाला 10 वाजेपर्यंत झोप लागते आणि तुम्ही एक व्यवस्थित 6 ते 8 तास व्यवस्थित झोप घेता. जर तुम्हाला दुपारी थोडीशी झोप घेण्याची सवय असेल तर ती कमी करा आणि एक 15 ते 20 मिनिटं झोपून राहा. ऑलरेडी प्रेग्नेंट असाल तर अर्धा तास पण झोपू शकता, म्हणजे तुम्हाला रात्री वेळेवर झोप लागेल. स्लीपिंग पोझिशन, जर ऑलरेडी प्रेग्नेंट असाल तर लेफ्ट साईड किंवा राईट साईड दोन्हीवरती झोपलेलं बेटर असेल, कारण का जर तुम्ही स्ट्रेट झोपला तर युट्रसमुळे तुमच्या ग्रेट वेसल्सवरती प्रेशर येऊन युट्रसपर्यंत कमी रक्त सप्लाय जातो आणि बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे इन्फेक्शन. आपल्याला इन्फेक्शन्सपासून स्वतःला प्रोटेक्ट करायचं आहे. आता सध्या तरी रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स खूप जास्त आहे, ते आपल्या एअर ड्रॉपलेटमधून पसरतात. सो जनरली प्रेग्नंट महिलांना मी सल्ला देते की तुम्ही बाहेर जाताना प्लीज मास्क वापरा किंवा तुमचे घरचे जर बाहेर काम करत असतील तर तरी त्यांना मास्क घालायला लावा बाहेर आणि त्यांना घरी येऊन सुद्धा व्यवस्थित सगळं काही स्वच्छ केल्यानंतरच तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला सांगा. सो इन्फेक्शन्सपासून पण आपल्याला लांब राहायचं आहे. 8वां पॉईंट महत्त्वाचा म्हणजे वॅक्सिनेशन. तुम्हाला माहिती आहे ना की TTचं इंजेक्शन घ्यायचं असतं प्रेग्नन्सीमध्ये, बट देर इज अनदर वॅक्सिन विच यू शुड टेक अराउंड 28 वीक्स, दॅट इज TDAP, ज्यामध्ये तुम्हाला डिप्थिरिया आणि पर्ट्युसिस अलॉंग विथ टेटनसनी तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं. सो डू आस्क फॉर अ TDAP वॅक्सिन ॲट 28 वीक्स. 9वा इम्पॉर्टंट पॉईंट आहे जेस्टेशनल डायबिटीज प्रिव्हेन्शन. 16 to 24 वीक्समध्ये OGTT नावाची टेस्ट होते, ज्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सीतली साखर लागली आहे का हे कळण्यात मदत होते. तर जर तुम्ही ही टेस्ट केली नसेल तर जरूर ती करून घ्या, म्हणजे तुम्हाला हेल्दी प्रेग्नन्सीसाठी मदत होईल. नेक्स्ट पॉईंट आहे एक्सरसाइज. सो एक्सरसाइज रेग्युलरली करण्याने आपल्याला प्रेग्नन्सी हेल्दी राहण्यास मदत होते. तुम्ही माइल्ड टू मॉडरेट म्हणजे रोज वॉकिंगला जाणे,
योगा करणे आपल्याला खूप सेफ प्रेग्नन्सी ठेवण्याला मदत करते. त्यामध्ये तुम्ही म्हणाल की मला ऑलरेडी दमायला होतं आहे, मी कसं एक्सरसाइज करायचं आहे, तर तुम्ही एका ट्रेनरला हाताशी घेऊन त्यांना तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे की मी प्रेग्नंट आहे, पण माझ्याकडून एक थोडंसं माइल्ड टू मॉडरेट एक्सरसाइज करून घ्या. तर ते सुद्धा तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग करून घेऊ शकता. इट इज रिअली हेल्पफुल फॉर अ सेफ प्रेग्नन्सी. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रॅव्हल सेफ्टी. जर तुम्ही लॉंग जर्नीज करणार आहात तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये ते अवॉइड केलं पाहिजे. जर तुम्ही रोड जर्नी करताय तर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट व्हेकलनी जाताय तर ठीक आहे. ट्रेन घेणं सगळ्यात सोपं आणि सोयीस्कर आहे. तुम्ही ट्रेन जर्नी सगळ्यात सेफ मानू शकता इवन इन द लेटर ट्रायमेस्टर्स. एअर ट्रॅव्हल करत असाल तर 4 ते 5 तासापेक्षा मोठी फ्लाईट घेऊ नका, कारण त्याच्याने सुद्धा तुम्हाला फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये त्रास होऊ शकतो. थर्ड ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे 28 आठवड्यानंतर तुम्हाला एक प्रॉपर सर्टिफिकेट असेल डॉक्टर फिटनेस, तरच तुम्ही एअर ट्रॅव्हल केलं पाहिजे. पण ओव्हरऑल जर तुम्ही मला विचारलं तर ट्रेन ट्रॅव्हल इज द सेफेस्ट ऑफ ऑल. लास्ट बट नॉट द लीस्ट, स्ट्रेस, अल्कोहोल, स्मोकिंग याच्यापासून प्लीज वंचित करा स्वतःला, आणि अशा कुठल्याही सवयी ज्याच्यामुळे तुम्हाला किंवा बाळाला त्रास होऊ शकतो अशापासून लांब राहा. अशा टिप्स फॉलो केल्याने तुमची गर्भधारणा किंवा होणारी गर्भधारणा सेफ आणि हेल्दी असू शकते आणि तुम्हाला अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये काहीच त्रास होणार नाही. लक्षात ठेवा, प्रेग्नन्सी राहणे किंवा प्रेग्नन्सी होणे ही जस्ट एक सुरुवात आहे, पण हा बॉन्ड जो आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाळामध्ये हा आयुष्यभराचा आहे. त्यामुळे आत्ताच तुमची स्वतःची काळजी घेतल्याने तुम्हाला आयुष्यभर त्याचे बेनिफिट्स मिळू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.